मुसळधार पावसाने दवा बाजार मार्केट समोरील महात्मा गांधी मार्केटची 3 मजली बिल्डिंग कोसळली असता गुरुवारी पुन्हा दुपारी जवाहर गेट रस्त्यावरील 2 मजली इमारत जमीनदोस्त झाली। 2 दिवसापासून अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली। या दरम्यान अमरावती शहरात अनेक बिल्डिंग 50 ते 100 वर्षापूर्वीच्या आहेत। अनेक जुन्या बिल्डिंग मालकांना महानगरपालिकाने नोटीसही बजावल्या, मात्र अनेकांनी थातूरमातूर बिल्डिंगचे बांधकाम केले। त्यात गुरुवारी शिवकुमार लक्ष्मी नारायण अग्रवाल यांचे ड्रायफ्रूटचे दुकान पावसाने जमीनदोस्त झाले। त्यांचेही यामध्ये लाखोंच्या वर नुकसान झाले आहे। याच रस्त्यावर आताही अनेक वर्षापासूनच्या बिल्डिंग असून कोसळण्याच्या प्रतीक्षेत आहे। यावर महानगरपालिका अतिक्रमण विभाग लक्ष देईल का, असा सूर नागरिकांमधून निघत आहे। बुधवारी मध्यरात्री 3 वाजता दरम्यान अमरावती शहरातील नावलौकिक असलेल्या जयस्तंभ चौकातील महात्मा गांधी मार्केटमधील 3 मजली इमारत काल रात्री पावसाने संततधार पाऊस सुरू असताना इथे निद्रिस्त असलेली बिल्डिंग जमीनदोस्त झालेली आहे। रात्रीच्या दरम्यान ही घटना घडल्याने कोणतीही जीवितहानी घडली नाही, मात्र येथील 2 कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे। महात्मा गांधी मार्केटमध्ये 15 व्यापाऱ्यांचं दुकान या ठिकाणी दुकान थाटलं होतं आणि मात्र अनेक वर्षापासून ही बिल्डिंग असल्यामुळे याला वारंवार नोटीससुद्धा देण्यात आलेल्याची माहितीसुद्धा मनपाच्या वतीने समोर मिळालेली आहे। या ठिकाणी मोठी गर्दी निर्माण झालेली आहे आणि मनपा अतिक्रमण विभागाने या ठिकाणी धडक मोहीम या ठिकाणी राबवली असून आता समोरील पाऊल कोणतं उचलते आणि अमरावती शहरातील असे अनेक किती वसाहती आणि बिल्डिंग्स निद्रिस्त आहेत, अशांना किती प्रमाणात नोटीस देत आहे हे आपलं पाहावं लागते। हे आता आपल्याला समोर पाहावं लागेल। कॅमेरामन प्रदीप इंगुरेसह मी अजय शृंगारे, पाहतराव विदर्भ न्यूज चॅनल, अमरावती। महत्त्वाच्या बाजारपेठेत जयस्तंभ चौक येथील गांधी मार्केटमधील 3ऱ्या माळ्याचे हे मार्केट आज जमीनदोस्त झाले। कुठल्याच प्रकारचं असं वाटत नव्हतं काही मार्केट पण कालच्या पावसामुळे आज सकाळी 3:30च्या सुमारास हे मार्केटचे पूर्ण दुकानं 12 धाराशायी झाले, बघून राहिलेले आहे तुम्ही। आणि तिथे स्वच्छता आणि त्यांना साफसूफ करून रस्ता मार्ग मोकळा करायचं काम सुरू आहे महानगरपालिकेत। किती काही जखमी किती जण आहे? माझ्या माहितीप्रमाणे 2 जण गार्ड होते, पण जखमी आहे, पण जीवित त्याला काही हानी नाही आहे। मनपाने काही नोटीस दिला होता का जुने काही? नाही, मनपाचा प्रॉब्लेम आप बघू शकता की ती वेळेवर नैसर्गिक झालेली आपत्ती आहे, जे माहीत नाही पडली अशी आपत्ती आहे। नाही तर मनपानं आपल्या शहरात सर्वांना शिकस्त इमारतीला नोटीस दिलेल्या आहे। बिल्डिंग किती वर्षापूर्वी? तरी पण आपण आता महानगरपालिकेचे आमचे जे अधिकारी आहेत त्यांना मी सांगितलं आहे का अशी परिस्थिती उद्भवू नये, तर तरी तुम्ही आपण सर्व इमारती बघून घ्याव्या। आणि आज ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।